सध्याच्या काळात थायरॉइड ग्रंथीचा आजार आपल्याला बऱ्यापैकी आढळतो। लाईफस्टाईल डिसीजेस असं ज्याचं वर्णन केलं जातं त्यापैकी एक थायरॉइड या ग्रंथीचं कार्य काय आहे, स्त्रियांमध्ये जास्ती प्रमाणात याचा आजार का दिसतो, याच्यावरचे उपाय बघूया। थायरॉइड ग्रंथी कुठे असते? मानेच्या पुढच्या भागात म्हणजे गळ्याजवळ असणारी बोसारखी किंवा फुलपाखरासारख्या आकाराची अंतस्त्रावी ग्रंथी म्हणजे थायरॉइड। आयुर्वेदानुसार ही विशुद्ध चक्राजवळ स्थित असते। थायरॉइडवर उपाय करण्यासाठी किंवा थायरॉइडचा आजार डायग्नोज करण्यासाठी रक्तामधल्या T3, T4 आणि TSH ह्या व्हॅल्यूज बघितल्या जातात। T3 आणि T4 ही थायरॉइडमधली हॉर्मोन्स आहेत। मेंदूमधील पिट्युटरी ग्लँडमधील TSH हे हॉर्मोन T3 आणि T4 निर्माण करण्यासाठी थायरॉइडला स्टिम्युलेट करतं। जास्तीत जास्त मेटाबॉलिझमवर नियंत्रण मिळवण्यासाठी T3 हे हॉर्मोन वापरलं जातं आणि T4 हे त्याचं सहाय्यक असतं। लिव्हर किंवा यकृत हे गरजेनुसार T4चं कन्व्हर्जन T3 मध्ये करतं। त्याचप्रमाणे T3 आणि T4चं उत्सर्जन करायचं काम सुद्धा लिव्हर करते। थायरॉइडच्या आजाराचं डायग्नोसिस करत असताना लक्षणांबरोबरच T3, T4 आणि TSH ह्या रक्तामधील व्हॅल्यूज तपासल्या जातात आणि मग त्याची लक्षणांशी सांगड घालून हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे का थायरॉइडचा दुसरा कुठला आजार आहे हे डायग्नोज केलं जातं। थायरॉइड या ग्रंथीमुळे शारीरिक आणि मानसिक वाढीला उत्तेजना म्हणजेच स्टिम्युलेशन मिळतं। यामुळे शारीरिक आणि मानसिक ग्रोथ यावर अवलंबून असते। शरीरातील हॉर्मोन्स स्त्रवित करणं म्हणजे सिक्रेशन करणं, चयापचय संतुलित करणं, शरीरातील सर्व कार्य म्हणजे मेटाबॉलिझम नियंत्रणात ठेवण्याचं काम थायरॉइड ग्रंथी करते। थायरॉइड ग्रंथीचे मुख्यतः 2 आजार प्रामुख्याने दिसतात। हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी सक्रिय किंवा कमी क्रियाशील ग्रंथी आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे अतिक्रियाशील ग्रंथी। मेटाबॉलिझम, ग्रोथ, डेव्हलपमेंट ही सगळी कार्य नियंत्रित करायचं काम थायरॉइडचं असल्यामुळे हायपर म्हणजे यामध्ये ही सगळी लक्षणं जास्ती दिसतात आणि हायपो यामध्ये ही सगळी लक्षणं कमी होतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला रुग्णामध्ये लक्षणं दिसतात। हायपरथायरॉइडिझम अतिक्रियाशीलता ग्रंथी अतिक्रियाशील झाल्यामुळे BP किंवा रक्तदाब वाढलेला असतो, हृदयाची गती जलद होते, डोळे बटबटीत बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात, यामध्ये वजन कमी होतं, व्यक्ती कृश दिसायला लागते। असं असलं तरी भूक मात्र जास्त असते, सारखं खावंसं वाटतं, यामुळे शौचाचं प्रमाण वाढतं, अतिसार होतो। हातापायांमध्ये ट्रेमर किंवा कंपनं निर्माण होतात, स्नायूंमध्ये कमकुवतपणा असतो, उष्णता अजिबात सहन होत नाही, मासिक पाळी अनियमित असते, मासिक पाळीच्या वेळेला त्रास होतो, त्वचेचा स्पर्श उष्ण आणि चिकट असतो, घामाचं प्रमाण खूप जास्ती असतं, केस खूप गळतात, नुसता केसातून हात फिरवला तरीसुद्धा केस गळायला लागतात, मानसिक पातळीवर खूप चिडचिड होते, थकवा येतो, मानसिक अस्थिरता असते, मूड स्विंग्स हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, रात्री झोप शांत लागत नाही, निद्रानाश असतो। हायपरथायरॉइडिझम यामध्ये भुकेचं प्रमाण वाढलेलं असतं, यामुळे दूध, तूप, लोणी यासारखा पोटात जास्ती काळ राहील असा आहार घ्यावा, गाईच्या तुपात फोडणी द्यावी किंवा शिजवून पदार्थ बनवावेत, तळलेले नाहीत पण स्निग्ध पदार्थांचं प्रमाण आहारात वाढवावं। कृशता आणि थकवा यासाठी रसायन म्हणून रोज 1 ताजा आवळा आहारामध्ये ठेवावा। जेव्हा ताजे आवळे मिळत नसतील अशा वेळेला आवळा चूर्ण, आवळा सरबत, आवळा कँडी ह्याचा आहारामध्ये समावेश करावा।
रसायन म्हणून रोज 1 ते 2 चमचे शतावरी चूर्ण गरम दुधातून घ्यावं किंवा 1 ते 2 चमचे शतावरी कल्प दुधातून घ्यावा. रात्रभर धने पाण्यात भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी दिवसभर हे पाणी थोडं थोडं प्यावं. कांचनार, गोखरू, पुनर्नवा, शिगरूपत्र या सगळ्यांचा काढा करावा. हा काढा रोज सकाळी अनशापोटी साधारण अर्धा ते पाऊण कप एवढा घ्यावा. कृशता आणि दौर्बल्य यासाठी रोज सर्वांगाला तूप किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. रोज खोबरेल तेल किंवा गाईच्या तुपाचं नस्य करावं. अर्ध हलासन, उष्ट्रासन, मत्स्यासन, सूर्यनमस्कार करावेत. अनुलोम विलोम, भस्त्रिका, भ्रामरी, उज्जाई हे प्राणायाम करावेत. मानसिक स्वास्थ्यासाठी रोज मेडिटेशन करावं. हायपोथायरॉइडिझम यामध्ये ग्रंथी कमी क्रियाशील असते. वजन खूप वाढलेलं असतं. अंगावर सूज असते. विशेषतः चेहऱ्यावर आणि डोळ्याच्या खाली जास्त प्रमाणात सूज दिसते. भूक अजिबात लागत नाही. अग्निमांद्य असतं. याचबरोबर बद्धकोष्ठता दिसते. सर्व सांधे दुखतात. सांधेदुखी असते. याचबरोबर अंगाचे स्नायू कडक झाल्यासारखे वाटते. हृदयाची गती म्हणजेच नाडीची गती पल्स रेट कमी असतो. त्वचा एकदम कोरडी रुक्ष होते. केस पण कोरडे होतात आणि खूप प्रमाणात गळतात. थंडी अजिबात सहन होत नाही. गळून गेल्याप्रमाणे प्रचंड थकवा असतो. मानसिक पातळीवर डिप्रेशन, निराशा आणि विस्मृती होते. मासिक पाळी अनियमित असते आणि उशिरा येते. हायपोथायरॉइडिझममध्ये अग्निमांद्य असल्यामुळे अग्निवर्धन म्हणजे दीपन आणि पाचन, दालचिनी, लसूण, आलं, पुदिना, हिंग यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. मसाल्यांच्या पदार्थांचा युक्तिपूर्वक म्हणजे उष्णता वाढणार नाही पण दीपनपाचन होईल अशा पद्धतीने वापरावेत. पिण्याचं पाणी कोमट असावं. जेवणामध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी ही धान्य ऋतूनुसार वापरावीत. साधी मुगाची खिचडी, मऊ भात, मऊ वरण भात, सूप, कडधान्यांचं कटण यासारखा हलका सहज पचणारा आहार असावा. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा पूर्ण लंघन करावं. खोबरेल तेलाचा आहारामध्ये समावेश करावा. दही पूर्णतः वर्ज्य करावं. ताज्या केलेल्या ताकाचा समावेश मात्र सकाळच्या आहारात आवर्जून करावा. यामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी हे त्रिकटू चूर्ण 1 चिमूट घालून रोज घ्यावं. आंघोळीच्या वेळेला उठण्यासारखे त्रिफळा चूर्णाचा वापर करावा. तिळतेलाचं नस्य रोज नियमित करावं. ग्रंथी उत्तेजित करण्यासाठी हलासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार, मानेचे व्यायाम करावेत. कपालभाती प्राणायाम करावा. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी नियमित मेडिटेशन करावं. स्त्रियांमध्ये थायरॉईड जास्ती का दिसून येते? स्त्रियांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये हार्मोन्सचा रोल असतो. रजस्वला म्हणजे मासिक पाळी येतानाची स्थिती, गर्भिणी, गर्भधारणा झाल्यानंतरची स्थिती, प्रसूती, बाळंतपणाच्या वेळची असणारी स्थिती आणि रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी गेल्यानंतरची स्थिती. या प्रत्येक अवस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होत असतात. या काळामध्ये आयुर्वेदानुसार सांगितलेली परिचर्या म्हणजेच रजस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या, प्रसूती परिचर्या, रजोनिवृत्ती परिचर्या म्हणजे त्या काळात करायचा आहार विहार हा योग्य पद्धतीने जर केला गेला नाही तर या हार्मोन्समध्ये असंतुलन होतं आणि हार्मोन्समधल्या असंतुलनामुळे मग थायरॉईडमध्ये असंतुलन आपल्याला दिसतं. थायरॉईडचा आजार असताना योगासनं, प्राणायाम करावे
परंतु अतिश्रम अतिव्यायाम टाळावं. अतिशय आंबट, तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. तेलाचा वापर भरपूर प्रमाणात असलेले तळलेले असे पदार्थ खाऊ नयेत. बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नयेत. ॲडेड शुगर असणारे पदार्थ, जास्ती प्रमाणात चहा कॉफी यांचं सेवन करू नये. कार्बोहायड्रेटेड ड्रिंक्स, अतिशय गार असणारे पदार्थ खाऊ नयेत. शिळे पदार्थ, वारंवार गरम केलेले पदार्थ खाऊ नयेत. निदान परिवर्जन हे आयुर्वेदाचं मुख्य चिकित्सा सूत्र आहे. म्हणजे ज्या कारणांमुळे रोग झाला ती कारणं दूर करणं. औषधी चिकित्सा करत असताना फक्त रोग कोणता आहे हे न बघता रोगाची अवस्था, रुग्णाची मूळ प्रकृती, रुग्णाची त्यावेळची असणारी शरीरातली दोषांची स्थिती, रुग्णाचं शारीरिक मानसिक बल, त्यावेळीस असणारा ऋतू, रुग्ण राहत असलेला प्रदेश, रुग्णाचं वय, या सगळ्यांचा विचार करून औषधी चिकित्सा करावी लागते किंवा त्यानुसारच जी पंचकर्म करायची ती सुचवावी लागतात. हा लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे ह्याच्यावर उपाय करत असताना आयुर्वेदानुसार सांगितलेली दिनचर्या म्हणजेच आपल्या आहाराची, व्यायामाची, झोपेची, दिवसातली योग्य वेळ कोणती त्यानुसार आपला आहार विहार व्यायाम ठरवणं हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदात प्रत्येक ऋतूनुसार सुद्धा ऋतुचर्या सांगितली आहे. त्यामुळे ही ऋतुचर्या आणि दिनचर्या फॉलो करणं हे महत्त्वाचं आहे. तुमच्या कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा एका ठराविक पद्धतीच्या जॉबमुळे तुम्हाला ही दिनचर्या ऋतुचर्या पालन करणं शक्य नसेल तरी आहार विहाराचे आयुर्वेदामध्ये जे मूळ नियम सांगितले आहेत त्यांचं पालन केलं असता हे आजार बरे होतात. तुम्हाला लक्षणं दिसू लागताच तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या. आपली लाईफस्टाईल बदला आणि निरोगी व्हा. फॉलो आयुर्वेद. स्टे हेल्दी.